ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कपाटावर आता बॅग ठेवायचा प्रयत्न इशूचा सुरू असतो. ती एका स्टूलवर छोट्याशा चढलेली असते आणि त्या स्टूलवर बॅग ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हाच ना तिचा तोल जाऊन ती पडणार. तितक्यातच तिला सावरायला अर्णव येतो आणि अर्णव अचानक येऊन तिला सावरतो आणि त्यामुळेच आता अर्णवने तिला सावरल्याने आता तिचा जीव तर वाचतो. म्हणजेच काय तर ती खाली पडणार होती तर तिला आता वाचवलेलं असतं. पण आता ती म्हणते की हे सगळं काही तुम्ही मुद्दामून केलं ना. अर्णव म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू. त्यावर ईश्वरी म्हणते की मुद्दामूनच तुम्ही मला वरचा कप्पा दिलात. म्हणजे कसं माझा तोल जावा, मी पडावं आणि त्यासोबत मला त्रास व्हायला हवा ना कपडे घ्यायला. मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की तुला कोणी सांगितलं होतं जे काम जमत नाही ना ते काम करायला. म्हणजेच वर चढून तुला मी नव्हतं सांगितलेलं बॅग ठेवायला. त्यावर ईश्वरी म्हणत असते की तुम्ही जरी सांगितलं नाही पण जाणून बुजून त्रास द्यायचं काम कोण करतं. तुम्हीच करतं ना. आणि आतासुद्धा तुम्हीच केलेलं आहे आणि हे सगळं ना मुद्दामून सुरू आहे. तुम्ही ना मला त्रास द्यायचं ठरवलंच आहे, फक्त कारणं शोधताय त्यासाठी. आणि असं बोलून ती त्याला म्हणते की मला ना सोडून द्या, मला पकडून ठेवू नका. मग काय आता बायकोचं ऐकायचं, बायकोचा आज्ञाधारक नवरा. अर्णवने आता ईश्वरीला खाली सोडूनच दिलेलं असतं आणि जेव्हा अर्णव ईश्वरीला सोडून देतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला ना लागतं. त्यानंतर ईश्वरी तशीच खाली बसून राहते आणि अर्णवला म्हणते की तुम्हाला काय वाटतं की काही झालं तरी माझ्यावर असा हक्क गाजवायचा. मग तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणती तुमचे पिये आहे, तुमचं सगळं ऐकून घेईन, तुम्हाला सगळ्या बाजूने हे करून घेईन. तर असं समजू नका की मी तुमची पिये वगैरे. मी ना असं म्हटल्यानंतर ती अडखळते. तर अर्णव बोलतो मग कोण आहेस तू माझी, सांग ना कोण आहेस कोण. त्यावर तिला बोलायला शब्द नसतात. ती तशीच खाली बसून असते कारण तिला पाडलेलं असतं तर तिची कंबर आहे ना चांगलीच आता दाबून निघालेली असते आणि त्यामुळे तिला उठताही येत नसतं. अर्णव आता तिला हात देत असतो आणि अर्णवना तिला उठायला सांगत असतो. तर अर्णवचा हातसुद्धा ती आता घेत नसते. मग आता अर्णवला कळतं की ही अशी उठणार नाही, हिला आपल्याला आता आपल्या स्टाईलने उठवावं लागेल. आणि म्हणूनच तो आपला तिच्या अंगाला धरतो आणि आता तिला हळुवारपणे वर उचलतो. आणि जेव्हा तो तिला वर उचलतो ना तेव्हा आता ती त्याच्याकडे पाहत राहते. कारण आहे ना ती आता एकदमच जाऊन त्याच्या छातीवर जाऊन आपटते. तिचा एक हात त्याच्या छातीवर तर दुसरा हात आता खाली, असा प्रकार काहीसा असतो. आणि त्यामुळे जरा ती गोंधळून जाते. त्यानंतर ती पटकन आपली सुटका जी आहे ती अर्णवकडनं करून घेते आणि त्याच वेळेला आता ती अर्णवकडनं स्वतःची सुटका तर करून घेते पण आता तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटत असतं. कारण अर्णवने तिच्यासाठी तिला वाटत असतं की हे मुद्दामून केलेलं आहे. पण अर्णवला माहीत नव्हतं की या सगळ्या गोष्टी अशा घडतील आणि त्यामुळेच त्याने हे सगळं केलेलं होतं. मग आता अर्णवही आता एक शक्कल लढवतो. अर्णवच्याही लक्षात येतं की चला हिला जे आहे ते वर चढायला त्रास होतोय, मग आपण हिला मदत करायला हवी. आणि म्हणूनच त्याने आता स्वतःचे जे काही कपडे असतात ना ते आता वर शिफ्ट करायचं ठरवलेले असतात. पण त्याआधी तो जे कपडे आहेत ते सगळे कपडे बाहेर काढतो आणि ते सगळे जे ईश्वरीचे कपडे असतात ना ते सोफ्यावर ठेवतो. जेव्हा तो सगळे कपडे ईश्वरीचे सोफ्यावर ठेवतो तर ईश्वरी पाहतच राहते. तिला कळतच नसतं की अर्णव नेमका काय करतोय. तिला एकदम क्लिक होत नसतं. तर आता ईश्वरीचे कपडे त्याने पूर्णपणे त्या बेडवर काढून ठेवलेले असतात. ती एका वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहत असते. तर त्यानंतर अर्णवने ना आता वरचा कप्पा रिकामी झालेला असतो तर त्या वरच्या रिकाम्या कप्प्यामध्ये ना स्वतःचे कपडे व्यवस्थितपणे ठेवून दिलेले असतात. जिथे आधी ईश्वरीचे कपडे असतात ते कपडे व्यवस्थित त्याने लाईनीत लावून ठेवल्यानंतर ईश्वरी पाहत राहते. त्यानंतर आता खालची जागा रिकामी होते आणि त्यामुळे खरं तर त्याला असं वाटत असतं की तिथे ईश्वरीने स्वतःचे कपडे ठेवायला हवेत. मग आता ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय आहे. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो की मला पहिल्यांदा वाटलं नव्हतं की तुला हे वरतून कपडे काढायला इतके जड जातील. हे जर रोज होणार असेल तर ते मला चालणार नाही, म्हणून मीच माझे कपडे वर शिफ्ट केलेत आणि तुला इथे खाली कपडे ठेवायची जागा दिली. आणि तसंही ना मी माझी रूमही शेअर करत नाही कोणासोबत, पण मी तुझ्यासोबत रूम शेअर करतोय, त्याचसोबत आता कपाटही शेअर करायला हवं आणि यासाठी तुला ही जागा मी रिकामी करून दिली आहे. इथे तुला जे काही कपडे ठेवायचे आहेत ते ठेव. आता जसे अर्णवने ईश्वरीचे कपडे कपाटातून काढून ठेवलेले असतात तसं आता ईश्वरीला वाटत असतं की त्याने पुन्हा कपडे तसे लावून ठेवावे. पण आता अर्णवने हात वरती गेलेले असतात आणि डायरेक्टली ईश्वरीला सांगितलेलं असतं की जसे कपडे होते तसे पुन्हा तू लावून ठेव. त्यावर आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते आणि त्याला म्हणते की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी नाही सुचल्या
का? आता सुचल्या आहेत का ह्या सगळ्या गोष्टी? असं बोलूनच त्याच्याकडे आता रागातच पाहत असते. पण आता अर्णवने एकदा सांगितले म्हटल्यावर ईश्वरीला आता ते कपडे ठेवायलाच लागणार असतात, कारण आधी अर्णवने तिला वरचा कप्पा दिला होता, पण आता अर्णवने स्वतःवरती कपडे ठेवलेले असतात स्वतःचे आणि खाली हिला रिकामी करून दिलेलं असतं, जेणेकरून हिची रोज अशी ओढाताण होऊ नये एवढंच तिला वाटत असतं. आता अर्णवने तिला आपल्या बाजूने सगळे काही सांगितलेले असतात गोष्टी, आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता ती सुद्धा लगेच जागेवरनं उठते आणि आपले जे काही कपडे असतात ते पुन्हा एकदा कपाटामध्ये नीट लावून ठेवत असते. तर ती आता अर्णवकडे पाहते, पण अर्णव जो आहे ना तो मुद्दामून ईश्वरीला इग्नोर करतो, कारण त्याचं जे काही काम होतं ते करून झालेलं होतं आणि त्यामुळेच आता तो तिला इग्नोर करतो. पण ती आता तशीच एवढ्या जोरात आता ओरडत असते आणि म्हणत असते की काढताना 2 मिनटंही लागली नाही ना, आणि तुम्हाला ठेवायला प्रॉब्लेम येत होता, मलाच लावलं ना ह्या कामाला, असं ती ओरडून ओरडून बोलत असते. पण अर्णव ना या सगळ्याकडे इग्नोर करत असतो, कारण अर्णवला माहिती आहे हिची ना विनाकारण चिडचिड होते आणि म्हणूनच तो आता इग्नोर करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जी इशू असते ना ती टेन्शनमध्ये असते आणि ती कपडे एकदम व्यवस्थितपणे लावून ठेवत असते. तर इकडे आता पाहायला मिळतं की दोघंही जण मस्तपैकी गाडीने आता घरी पोचत आलेली असतात. तर जी नमू असते ती आकाशला म्हणते की तुम्ही इथेच थांबवा गाडी, इथून मी पुढे जाऊ शकते. तर आकाश म्हणतो ग सोडतो ना मी घरापर्यंत, पण ती म्हणते की नाही, आईने सामान आणायला सांगितलंय ना, मग इथूनच घेऊन जायचंय, त्यामुळे इथपर्यंत बस झालं, मला तुम्ही सोडलात ते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणते तसंही तुमचंही काम होतंच ना. त्यावर तो म्हणतो माझं काय काम? तो आता विसरून गेलेला असतो, त्या होल्डिंगच्या कामासाठी तो म्हणून आलेला असतो, ते बहाणा करून, पण आता तो विसरलेला असतो. त्यावरती म्हणते की तुम्ही मुद्दामून काहीतरी कारण सांगून इथपर्यंत आलात ना, मला माहिती आहे. तर तो आता सगळ्यात त्याची स्वतःची चूक समजते आणि तो म्हणतो की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग आता आकाश तिला समजावत असतो, पण नम्रताने ओळखलेलं असतं की हा मुद्दामून मला तो बहाणा करून इथपर्यंत सोडायला आलेला आहे. तर त्यानंतर ती म्हणते की चालेल ठीक आहे, मला जावं लागेल आणि तुम्हीही काही ते होल्डिंगचं काम आहे ना ते करा आणि मग पुढे घरी जा, असं देखील ती मुद्दामून आता त्याची मजा घेत त्याला बोलू लागते. दुसरीकडे किचनमध्ये मस्तपैकी अंजलीने ना आता खिरीचा बेत केलेला असतो आणि नुसता असा घमघमाट सुटलेला असतो आणि त्या सुगंधानेच आता तिथे मामा स्वतःहून किचनमध्ये चालत आलेले असतात आणि म्हणत असतात की आज काय स्पेशल मेनू आहे? तर ती म्हणते की हो, आज खीर बनवली आहे, तू चाकून बघ ना कशी झाली, मला जरा सांग. असं बोलून ना तिने आता खीर जी आहे ती आता दिलेली असते आणि जेव्हा ती खीर देते ना तेव्हा मामा चाकतो. मामाला तर ती खीर खूपच जास्त आवडते. तेवढ्यातच इशू तिथे येते. इशू तिथे आल्यानंतर विचारते की काय झालं अंजली ताई, काही काम होतं का? मला ना सांगा ना, काही करायचं असेल तर. तर अंजली सांगते की अगं आताचं तर झालं आहे, पण नंतरचं तुलाच सांभाळायचं आहे किचन, म्हणजे कसं आता तू या घरची सून आहेस आणि मग या सगळ्या जबाबदाऱ्या तुला घ्यायलाच हव्यात. त्यावर आता इशू सांगत असते की मग मला सांगा ना कोणाला काय काय आवडतं, म्हणजे मला तशा आवडीनिवडीनुसार सगळा स्वयंपाक रोज मला करायला मी करत असते. तर दुसरीकडे आता मामा खूप जास्त इंटरेस्टेड असतात, कारण आहे ना इंदोरी सगळं खायला मिळणार. इंदोरी पोहे का होईना, इंदोरी जिलेबी का होईना, असे वेगवेगळे पदार्थ आता इशूच्या हातचे खायला भेटणार असतात आणि म्हणूनच ना मामा आता अंजलीला त्याबद्दल सांगत असतात. आता म्हणत असतात ते की खरंच ना मला रोज असे इंदोरी पदार्थ खायला मिळणार ना, याचाच आनंद झालेला आहे. त्यावर आता अंजली समजवते आणि म्हणते की बघ आता ईश्वरी, तुलाच सगळं काही करायचं आहे इथून पुढे, आणि तुला माहिती आहे का आपल्या घरात आहे ना सगळ्यांच्या जीवनाचा आनंद जो काही असतो ना तो इथूनच येतो, म्हणजे पोटात जो काही आनंद निर्माण करायचा असतो तो जेवणातूनच होतो आणि ते जेवण जे आहे ते उत्तमपणे तू करशील आणि ते जेवण करूनच तू सगळ्यांची मनं जिंकशील, हे सुद्धा मला माहिती आहे, असं देखील आता ती म्हणत असते. सगळ्यांना जे जे काही आवडतं ते मी तुला सांगेनच, आणि तसंही आपल्या घरात आहे ना खास करून मामीला आणि त्याचसोबत आजीला तुला एकदम आपल्या ताब्यात घ्यायला हवं, म्हणजे त्यांना तुझी जी काही बाजू आहे तिथं तू मांडून सांगतेसच, पण त्यांना ती पटत नसते ना, मग तुला आता त्या जीवनातूनच त्यांची मनं जिंकावे लागणार आहेत, असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं. त्यावर आता इशूसुद्धा लाजत असते आणि इशू आता त्या सगळ्यासाठी एकदम तत्परतेने तयार असते, कारण तिलाही असं वाटतं की चला आपण आहे ना आपल्या घरच्यांसाठी इतकं तर करू शकतो आणि आता ती या घरची सून आहे म्हटल्यावर तिची काही कर्तव्य असतात आणि तिला ती पार पाडावीच लागणार असतात आणि त्याबद्दलच तिला पूर्ण
पूर्णपणे आता वाटून जी काही कामं दिलेली जात असतात ना, तेवढ्यातच आता तिथं मामी आलेली असते आणि मामी तिथे येऊन आता सुरू होते. ती म्हणत असते, आल्या का नव्या सूनबाई किचनमध्ये आल्या तर. म्हणजे मला असं वाटलं होतं की या नव्या सूनबाईंना यायला जरा उशीरच होईल, पण नव्या सूनबाई लवकर आल्यात. पण मुळात आहे ना, आपल्या या किचनमध्ये ना पदार्थसुद्धा ना आपल्याच स्टाईलचे बनायला हवेत. म्हणजे मुळात आहे ना, मला जरा स्पष्टच तुला सांगायचं आहे. तुला असं वाटत असेल की तू आता या किचनमध्ये आली आहेस म्हटल्यावर तुला त्या इंदुरी स्टाईल तुला पदार्थ बनवता येतात म्हणून तू ते पदार्थ बनवशील, तर ते पदार्थ इथे बनवले जात नाही. कारण आपल्या घरात सगळ्या काही वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जात असतात. आणि तुला एकच गोष्ट समजावून सांगेन, म्हणजे तुमच्या घरात जे काही महिन्याला राशन भरलं जातं ना, तेवढा माझा मुलगा फक्त प्रोटीनचा डब्बा आणून त्यामध्येच त्याचं पोट भरतो. पण इथे आपल्यामध्ये जेवणाचे प्रत्येकाचे वेगवेगळे लाड असतात आणि ते लाड तर पुरवले जायलाच हवे असतात. आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कठीण जातील, कारण तुझ्या या गरीब घराला तुला या सगळ्या काही गोष्टी मान्य नसतील ना, म्हणूनच मला तुला स्पेशली हे सगळं काही सांगावं लागते. सो थोडं लक्षात ठेवायचं, आपलं हे घराणं जे आहे ते श्रीमंतांचं आहे. तुझ्या त्या छोट्याशा घरात ज्या ज्या काही गोष्टी होत होत्या त्या सगळ्या वेगळ्या घडत होत्या, पण या इकडे ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या घडत असतात. सो त्याचासुद्धा विचार करायचा आणि तसं काम करायचं. आणि मुळात आहे ना, हे पोहे जे वगैरे आहेत ना, हे असले पदार्थ बनवायचे नाहीत. आपल्या घरात वेगवेगळे पदार्थ बनतात आणि तसेच बनवायचे. आणि मी तुला सांगते ना, हा माझा शेवटचा शब्द आहे. बिचारी इशूनं सगळं काही ऐकून घेत असते. मामा आता वल्लरीचं तोंड बंद करायला निघालेला असतो आणि तिला म्हणत असतो की बस झालं, खूप बोललीस, इथून थोडे ना जास्त बोलू नकोस. पण आता वल्लरीच आवाज चढवत असते आणि वल्लरी म्हणत असते की मी या घरची महाराणी आहे आणि मी या घरचे सगळे नियम जे आहेत ते पाळले गेले की नाही याकडे लक्ष देणारच आहे. तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि आजी तिथे येऊन आता मुद्दामूनच सुनावूला लागतात आणि म्हणतात की हे घर जे आहे ना ते माझं आहे. आणि मुळात आहे ना, तू एकदा या घरात किचनमध्ये काय जाऊन पोहे बनवलेस तर तुला असं वाटत असेल की तू सगळ्यांची मनं जिंकलीस, तर हा तुझा गैरसमज आहे. काही झालं ना तरी पोहे बनवले म्हणून या सगळ्यांची मनं जिंकशील असं समजू नकोस, कारण या सगळ्यामध्ये बराच फरक आहे असं देखील ती आता रागारागात बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं ती रागारागात बोलत असते ना, तेव्हा बिचारी इशू सगळं काही सहन करत असते. आजीसुद्धा तिला नावं ठेवत असते. आता आजीने पत्रिकेवरनं सुद्धा दोष करायला सुरुवात केलेली असतात. म्हणजे आजीचं असं म्हणणं असतं की जर तुझ्यामुळे ना माझ्या मुलाला काही त्रास झाला ना तर लक्षात ठेव, कारण तुझी पत्रिका माझ्या मुलासोबत जुळतही नव्हती तरीसुद्धा तुमचं लग्न झालेलं आहे जोर जबरदस्तीने का होईना, पण हे लग्न जास्त दिवस टिकणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे. कारण या लग्नाचा काडी मात्र उपयोग नाही असं देखील सुनावून ती आता म्हणत असते. आणि या सगळ्या गोष्टी बिचाऱ्या या इशूला सहन होत नसतात तरीसुद्धा ती आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते. मामीसुद्धा तिला खूप जास्त टोमणे मारत असते. आणि हे सगळं आता बिचाऱ्या ईश्वरीला ऐकून घेण्यावाचून पर्याय नसतो. पण तेवढ्यातच तिथे ना अर्णव येतो आणि अर्णव ना आता मामीला थांबवतो. मामी काय बोलतेस हे सगळं? आणि त्याने ना आधीचं बोलणंसुद्धा ऐकलेलं असतं आणि त्यामुळे ना आता तो प्रचंड असा संतापलेला असतो. तो म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं, मी काहीच ऐकलं नाही आहे का? तुम्ही जे जे काही बोलत होतात ना ते एकदम चुकीचं बोलत होतात. आणि आजी तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती गं, मला ना त्या पत्रिकेवर वगैरे विश्वास बिलकुलही नाही आहे आणि तू जो काही विश्वास ठेवतेस ना तो चुकीचा आहे. आता ईश्वरी ही माझी बायको आहे आणि तिला असं काही बोललेलं ना मी सहन करणार नाही, कारण ती माझी बायको सोबतच या घरची महाराणी मालकीनसुद्धा आहे. आणि मालकिनीला तुम्ही सहज सोप्या भाषेत जे काही बोलताय ना ते खूपच चुकीचं आहे असं देखील आता अर्णव जो आहे तो मामी आणि त्याचसोबत आजीला सुनावत बोलू लागतो. आणि आता अक्षरशः मालकिनीची उपमा आणि मालकीनच बनवून आता अर्णवने टाकलेलं असतं. आणि त्यामुळे ना आता जे काही अर्णव बोलतो ना त्यामुळे अंजली आणि त्याचसोबत मामाना गालातल्या गालात हसत असतात, कारण अक्षरशः वल्लरीला ना तिची जागाच आता अर्णवने दाखवून दिलेली असते ईश्वरीला या घरची मालकीन म्हणून. तर आजीला मात्र आता अर्णव जे जे काही बोललाय ना त्याचा भयंकर असा राग येतो आणि आजी रागातच त्याच्याकडे पाहत असते. आजी ना रागात पाहत असते, मात्र अर्णवला जे काही 4 शब्द बोलायचे असतात ना ते सगळे बोलून अर्णव ना आता तिकडनं नाही
असा होतो, कारण अर्णवला माहिती आहे की तो जे काही करत होता ते परफेक्ट करत होता आणि त्याला माहिती होतं की माझ्या इशूला हे असे त्रास होणारच आणि म्हणूनच ते त्रास रोज होऊ नये, ती घरची मालकीण आहे हे सरळ त्याने सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळेच आता इकडे मात्र आता सगळ्यांची बोलती बंद झालेली असते, खास करून आजी आणि त्यासोबत वल्लरीची. दोघीही जणींना आता त्या अर्णवकडे पाहत असतात आणि अर्णव आता स्पष्ट सांगतो की इथून पुढे ना बोलताना 10 वेळा विचार करा, ती माझी बायको आहे आणि या घरची मालकीण, त्यामुळे प्लीज तिच्यासोबत बोलताना 10 वेळा विचार करून बोला. माझ्या बायकोला असं उलटसुलट बोललेलं मला आवडणार नाही, कारण आतापर्यंत या घरासाठी बऱ्याच गोष्टी तिने केलेल्या आहेत, पण तुम्हाला त्याचं जराही कौतुक नाही आहे हे मला सरळ दिसते. असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीची बाजू घेऊनच सगळ्यांना बोलत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. तो म्हणजे आता वल्लरीला आणि आजीला तर सगळ्या गोष्टी सुनावून अर्णव तर रागारागात निघून जातो. आणि जेव्हा अर्णव तिकडनं रागारागात निघून जातो तेव्हा आता वल्लरी ठरवते की चला हीच ती संधी आहे, या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायला हवं. आजीला आता तापली आहे तर अजूनच भडकवायला हवं. तर तिकडनं आता आजी तर निघून जाते, तर वल्लरी इशूकडे रागाने पाहत असते. इकडे मात्र आता आकाश आणि त्यासोबत नम्रता हे अजूनही तसेच बसलेले असतात. तर नम्रता म्हणत असते की चला आकाश सर, मला जायला उशीर होतोय, मी येते आणि तुमचं जे काही काम आहे ना ते तुम्ही करून घ्या, असं देखील ती त्याला आता मुद्दामच सांगते आणि हसत हसत गाडीतून उतरते. खरं तर ना नमूने जाऊच नाही असंच आता आकाशला वाटत असतं. तिने सतत त्याच्यासोबत त्या गाडीतच बसून राहावं अशी त्याची इच्छा असते, पण ती इच्छा थोडी ना आता पूर्ण होणार आहे, कारण त्या दोघांचंही लग्न वगैरे काहीच झालेलं नसतं आणि म्हणूनच आता तो ह्या सगळ्या इच्छा मनातच ठेवत असतो. बिचारी आता नमू जेव्हा जात असते ना तेव्हा तिच्या हाताला हळूच तो स्पर्श करतो आणि त्याचा तो स्पर्श आता नमूला बरंच काही सांगून जातो आणि तिलाही ना आता तिथून जावं वाटत नसतं. तिलाही वाटत असतं की थोडा वेळ असंच तिथंच थांबावं, पण आता त्या गोष्टी ज्या आहेत त्या काही झालं तरी तिला लांबूनच बघाव्या लागणार असतात, कारण काही झालं तरी सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्या अशा पद्धतीने घडतील असं नमूला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणून नमूही जरा विचार करत असते, पण ती गाडीतून आता उतरते आणि ती आता पुन्हा एकदा आता आपल्या घराकडे जायला निघते. पण आकाशला ना भलतंच त्या नमूचं वेड लागलेलं असतं. ती आता जाताना सुद्धा ना मागे वळून पाहते, त्यामुळे आकाशच्या मनात ना अशी नुसती प्रेमाचे वारे जसे वाहतात ना तसे आता वाहू लागलेले असतात, कारण नमूचं ते सौंदर्य, नमूचं बाय बोलणं, या सगळ्या गोष्टीने आता आकाशला वेड लागलेलं असतं. आकाश जो आहे तो पुरता या नमूमध्ये बुडून गेलेला असतो आणि त्यामुळेच आता नमू जरी तिकडनं गेली तरी त्याला नमूचे सारखे भास होत असतात. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो रूममध्ये येतो आणि जेव्हा अर्णव रूममध्ये येतो ना तेव्हा आता त्याला खूप जास्त राग आलेला असतो, कारण ईश्वरीला खाली खूप काही गोष्टी सुनावलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरीसुद्धा त्याच्या मागोमाग आलेली असते आणि ईश्वरी ना आता त्याच्यावर चिडलेली असते. ईश्वरी म्हणते खाली जे काही केलात ना तुम्ही ते चुकीचं केलं, आता मला बिलकुलही आवडलेलं नाही आहे. अर्णव म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर ईश्वरी अर्णवला सांगते की खाली तुम्ही जे काही माझी बाजू घेऊन बोललात ना ती बाजू घेऊन बोलायची गरज नव्हती. मुळात आहे ना सगळीकडे पुढे पुढे करण्याची सवय ना बंद करा तुमची, कारण तेव्हासुद्धा तुम्ही त्या लॉजवर जर माझ्या मागे आलात नसताना तर आज ही वेळ आलीच नसती. तेव्हासुद्धा लक्ष देऊन माझ्याबरोबर होतातच मागे आणि आतासुद्धा तुम्ही तेच केलं आणि मला ना या घरची महाराणी वगैरे काहीच बनायचं नाही आहे. मी या घरामध्ये तुमची एक बायको म्हणून आलेली आहे. माझा तुमच्यासोबत कोणताही संबंध नाही आहे, कारण तुमच्यासोबत संबंधसुद्धा मला जोडायचे नाही आहेत. मुळात आहे ना आपलं लग्न कोणत्या बेसवर झालं हे तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि याच गोष्टी मला पटलेल्या नाही आहेत आणि उगाच आहे ना त्या गोष्टींमुळे घरात मला वादही नको आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की पुन्हा पुन्हा हे असं बोलू नका आणि त्यामुळे घरच्यांना त्रास होईल असं वागूही नका. तर दुसरीकडे अर्णव म्हणत असतो की खाली जे काही चाललं होतं ना त्यावर बोलणं गरजेचं होतं, नाही तर तुला असाच त्रास त्या नेहमीच देत राहतील आणि त्यामुळे मला बोलणं गरजेचं होतं. पण आता ईश्वरी म्हणत असते की जो काही त्रास आहे ना तो माझा मी सहन करू शकते, तुम्ही मला या सगळ्यामध्ये हे करावं असं मला वाटत नाही आणि इथून पुढे ना प्लीज या सगळ्यामध्ये लक्ष घालू नका. माझं काय आहे ना ते मी बघून घेईन, प्लीज यामध्ये पडू नका असं देखील आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते. आणि तिनं स्पष्ट सांगितलेलं असतं की आपलं नातं हे जरा वेगळं आहे. म्हणजेच काय तर आपलं नातं जे आहे ते तुम्ही समजताय तसं नाही. या रूपमध्ये तुम्हाला वाटत असेल की आपण फक्त नवरा बायको म्हणून राहतोय, पण तो तुमचा
गैरसमज आहे, आपल्यामध्ये एक वेगळंच नातं आहे आणि ते नातं फक्त जगाला दाखवण्यापुरती. दुसरीकडे आता आजीला भडकवायचं वल्लरीने ठरवलेलं असतं. आता रूममध्ये आजी जी आहे ती विचार करत बसलेली असते. वल्लरी भडकवायचं काम करते. त्यामुळे आता आजीनं स्वतःला त्रास करून घ्यायचा ठरवते. जेव्हा आजीनं स्वतःला त्रास करून घेते ना, तेव्हा मात्र आता तिनं स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. इकडे आता ईश्वरी आणि अर्णवची भांडणं ही सुरूच असतात. म्हणजेच ईश्वरी जी आहे ना, ती अर्णवला आपली बाजू सांगत असते आणि म्हणत असते की बघा, जरी लोकांसाठी मी तुमची बायको असली तरी आपल्या दोघांचाही कधीच काही संबंध नसेल. मी तुमची कधीच नाही होऊ शकत आणि तो मनातून विचार काढून टाका की कधीतरी मी तुमची होईल, असं देखील आता ईशूने अर्णवला सांगत असते. तर तेवढ्यातच अंजली दार वाजवायला येते. अंजली दार वाजवायला आल्याबरोबर अर्णव घाबरतो. अर्णव अंजलीला म्हणतो की काय झालं आहे. तर आता अंजली अर्णवला सांगते की बघ ना, आजीने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतले. आजी दरवाजाही उघडत नाही आहे आणि त्यामुळेच आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता अर्णवला बसतो आणि अर्णवही आता आजीच्या रूमकडे धावत निघतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.